तर एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे। उदय सामंत, संजय शिरसाट वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। संध्याकाळपर्यंत कळेल मंत्रिमंडळात राहणार की नाही असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदे यांची या संदर्भात सध्या वर्षा बंगल्यावर बैठक सुरू झाली। या बैठकीसाठी उदय सामंत आणि संजय शिरसाट हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे आणि या संदर्भात ही बैठक। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। दिनेश, काय सांगाल? बघा, राजभवनात राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आपापल्या शासकीय निवासस्थानी गेले आहेत। एकनाथ शिंदे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे आलेले आहेत। पत्रकार परिषदेतच घोषित झालं की एकनाथ शिंदे हे सायंकाळपर्यंत आपला निर्णय घेणार आहेत की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन होत आहे त्या कॅबिनेटमध्ये ते असणार आहेत की नाही। आणि या बाबतीत आता एकनाथ शिंदे यांची त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत बैठक सुरू आहे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी। सर्व जे माजी मंत्री होते एकनाथ शिंदे यांचे सहकारी, त्यापैकी उदय सामंत, संजय शिरसाट, राहुल शेवाळे अशी अनेक मंडळी एकनाथ शिंदेंबरोबर त्या राजभवनातून बाहेर पडली आणि सगळी आता वर्षावर जमा आहेत आणि इथेच ही बैठक सुरू आहे आणि त्यात ठरतं आहे की नेमकं एकनाथ शिंदे यांनी काय करायचं। पण जी माहिती मिळते सूत्रांकडून तर एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। सध्या महत्त्वाची बैठक वर्षा बंगल्यावर सुरू आहे। या बैठकीसाठी उदय सामंत देखील दाखल झालेले आहेत। शिंदे काय निर्णय घेणार, मंत्रिमंडळात सरकारमध्ये ते सहभागी होणार की नाही हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे। काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली आणि त्यात शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही हे अजून अनिश्चित असल्याचं फडणवीस म्हणाले। मात्र संध्याकाळपर्यंत मी निर्णय घेणार असं शिंदेंनी म्हटलं।